नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले आहेत की नाही। त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या आता 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक प्रश्नांची उत्तरे तुमची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात 1500 रुपये आले का लगेच तपासा। आता लाडकी बहीण जो योजनेचा हप्ता आहे 1500 रुपयाचा तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु तुमचे 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं तपासायचं, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश जर सांगायचा झाला तर गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देणे, जेणेकरून जी व्यक्ती आहे, लाडकी बहीण आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहून स्वावलंबी बनू शकते, घरचा खर्च आहे तो भागू शकते। अशा पद्धतीने यासाठी लाडकी बहीण योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। सरकारचं म्हणणं आहे की या मदतीमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जो खर्च असेल त्यास मदत होईल व स्वतः आत्मनिर्भर बनतील, असं देखील सरकारने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, या योजनेखालील सुरुवातीला महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात होते, पण आता ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्यात आलेली आहे। पहा, खूप आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो। लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून थेट आता 2100 रुपयाचा लाभ जो आहे तो करण्यात आलेला आहे। यामुळे महिलांना आता घर खर्च, मुलांच्या शैक्षणिक खर्च, औषधाचा खर्च आणि इतर गरजांमध्ये आता मोठा फायदा होणार आहे। हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक मोठा पाऊल आहे, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींचं जर पाहायला गेलं तर 1500 रुपयावरून आता 2100 रुपयाचा हप्त्याचा लाभ जो आहे आता या ठिकाणी सुरुवातच झालेली आहे। तुम्हाला किती रुपये आले कॉमेंटमध्ये सांगा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते देखील कॉमेंट करून सांगा। तुमचं नाव कॉमेंट करून सांगा, जेणेकरून मला देखील समजेल की तुम्ही ह्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहत आहात आणि मला देखील आनंद होईल। पहा, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी ठरवल्या आहेत। वय आहे 21 ते 65, या मधीलच वर्षादरम्यानच असलेली महिला अर्ज करू शकते। ती विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्याग कोणतीही महिला अर्ज करू शकते। पण तिथंच जर पाहायला गेलं, घर वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। जर पाहायला गेलं तर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न हे कमी असणे गरजेचं आहे, तरच ती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकते। तसेच ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे देखील आवश्यक आहे, तिच्याकडे आधार कार्ड असावं, ही देखील अट या ठिकाणी दिलेली आहे। ऑनलाईन पाहू शकता तुमचं अर्ज कशाप्रकारे। तर पहा, ही जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे। बेनिफिशियल स्टेटस या पर्यावरती क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक, कॅप्चा कोड भरावा। त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईलवरती आलेला 6 अंकी OTP टाकल्यावर आपला अर्ज हा मंजूर झाला आहे की नाही हे समजेल। खूप महत्त्वाची अपडेट होती। पहा, पुढे अजून एक महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला आपल्या शहरातील किंवा भागातील महिलांची यादी पाहायची असेल तर आपल्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी असेल, असा विभाग असेल, तिथे जाऊन आपला विभाग निवडायचा आहे, वार्ड क्रमांक निवडायचा आहे आणि मंजूर झालेल्या महिलांची जी यादी आहे ती आता तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये सर्व महिलांची, तुमच्या वार्डातील असेल, गावातील असेल, शहरातील असेल, सर्व महिलांची नावे आपल्याला पाहायला मिळतील।
तर पहा, कधी कधी वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येतात, जसे की सर्व्हर बंद असणे किंवा KYC करताना समस्या येणे. अशा वेळी काळजी करू नका. जवळच्या महानगरपालिका, तालुका कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी मदत घ्या. तर पहा, सध्या तरी आता KYC आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. KYC बंद करण्यात आलेलं आहे. पुन्हा KYC लाडक्या बहिणीचे सुरू झाल्यानंतर मी वेळोवेळी अपडेट देतच असतो. तुम्हाला देखील अपडेट देण्याचा मी प्रयत्न देईल. लाडकी बहीण योजनेची KYC चालू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेल. त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC लवकरात लवकर करून घ्यायची आहे. तर पहा पुढे, या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात आता मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महिलांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे आणि त्या घरातील निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग होऊ लागलेल्या आहेत. या पैशातून त्यांच्या मुलाचे शिक्षण असेल, आरोग्य असेल, घर खर्च असेल ते सांभाळायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर विशेषतः विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरलेली आहे. ही योजना फक्त पैशांची मदत नाही, तर महिलांच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. ज्यांनी अजून देखील अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून याचा लाभ घ्यावा, असं देखील सरकारने सांगण्यात आलेलं आहे. अर्ज केलेल्या महिलांनी आपली स्थिती असेल ते वेळोवेळी तपासावी आणि कोणत्याही फसव्या संदेशांपासून सावध राहायचं आहे. कारण सरकारकडून कोणताही संदेश तुम्हाला प्राप्त होत नाही. या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नवा बदल आता पाहायला मिळणार आहे. जेणेकरून 1500चा आता 2100 रुपयाचा लाभ सुरुवात झालेला आहे. तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.